एकच प्रसंग त्यांच्या बाबतीत त्यांच्या आयुष्यातला सांगते, कारण तुमच्या आणि माझ्यासाठी तो आता महत्वाचा आहे. ज्योतिबा आजारी पडल्यानंतर सावित्रीमाईंच्या हातात पत्र देतात आणि म्हणतात, सावित्री तुझ्या माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत हे मृत्यूपत्र वाचून बघ. जिवंत नवऱ्याचं मृत्यूपत्र हातात घेतल्यानंतर डोळ्यातले अश्रू सावित्रीबाईंचे थांबणार, सावित्रीबाई रडायला लागल्या. त्यावेळेस ज्योतिबा 4 ओळी बोलतात, पण खूप महत्वाचे बोलतात तुमच्या माझ्यासाठी. ज्योतिबा म्हणतात, सावित्री फटक्या पदरानं डोळं पूस बघू सावित्री, हे डोळ्यातला अश्रू आहेत ना सावित्री, प्रचंड मोठी आग तयार होऊ दे सावित्री. स्त्रियांना आणि मुलींना गुलाम करून टाकणारी इथली समाज व्यवस्था आहे ना सावित्री, जळून खाक होऊ दे. तुझ्या लेखात तुझ्या महिला ज्यावेळेस आगीतून बाहेर पडतील ना सावित्री, सोन्यावानी चकाकतील सावित्री. आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थाने महिला निर्भीडपणे स्वतःच्या पायावर उभा राहतील ना सावित्री, हा काटेरी मार्ग दिसतोय ना सावित्री, तुझ्याच महिला शिकून सवरून निवडून येऊन हा काटेरी मार्ग राजमार्ग बनवल्याशिवाय राहणार नाहीत ग सावित्री, राजमार्ग बनवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ज्यावेळेस मी दिल्लीमध्ये गेले होते आणि त्या दिल्लीमध्ये गेल्यानंतर बायांनो, सर्वोच्च पद हे राष्ट्रपती पद आहे. राष्ट्रपतींची ज्यावेळेस सुरुवात होते ना बायांनो, बघण्यासारखा क्षण असतो तो. त्या क्षणाची साक्षीदार कधीतरी एक दिवस मी होते. हजारो अधिकारी ज्यावेळेस त्यावेळेसच्या राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील होत्या, या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेली माऊली तिथं राष्ट्रपती म्हणून ज्यावेळेस भूषवत होत्या आणि हजारो लोकांच्या ज्यावेळेस त्यांनी मानवंदना घेऊन त्या चालत अशा माझ्या जवळून ज्यावेळेस गेल्या, डोळे बंद करून सावित्रीमाईंचं, ज्योतिबांचं, छत्रपती जिजाऊंचं, अहिल्याबाईंचं, रमामाईची आठवण तिथं झाली. 150-200 वर्षानंतर का होईना माझ्या सावित्रीमाईचं स्वप्न सत्यात उतरत होतं. त्या राजमार्गावरतून एक महाराष्ट्राची कन्या चालत होती आणि सगळ्यात महत्वाचं बायांनो, स्वतःचा स्त्री असल्याचा अभिमान मला प्रचंड त्या ठिकाणी वाटला. आज तोच धागा मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. सन्मानाने जगा आणि स्वतःला सन्मानित करा बायकांनो. आज तुमच्यासाठी सन्मानाने जर कोण काम करत असेल आणि तुम्हाला सन्मान देत असेल, मग ते राजकारणात असेल, समाजात असेल, मायांनो, आयुष्यभर आपण स्वातंत्र्यानंतर बाळाची ती पाळण्याची दोरी घेऊनच बसलो होतो, पण पाळण्याची दोरी अलगदपणे आपल्या हातातून बाहेर कधी पडली आणि सरपंच म्हणून, सभापती म्हणून त्या तिरंग्याची दोरी आपल्या हातात कोणी दिली हे विसरता कामा नाही बायांनो. ती दोरी सन्मानाची आपल्या हातात जर कोणी दिली असेल, तुमचा माझा बाप माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी दिली आहे हे विसरता कामा नाही. आता जो बोगस प्रचार सगळ्या दिंडोरा पिटवत आहेत आणि 2 अतृप्त आत्मे, बरं 2 अतृप्त आत्मे एवढ्याच गोष्टींवरती बोलतात. 70 वर्षात काँग्रेसनी काय केलं आणि 50 वर्षात शरद पवारांनी काय केलं. मायांनो, कोणतरी म्हटलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचं जर सरकार आलं तर तुमच्या मंगळसूत्राला धोका आहे म्हणे. बायांनो, पोलीस भरतीमध्ये असेल, आर्मी असेल, एअरफोर्स असेल, सगळ्या हितात जर कोण लढत असेल आणि महिला युनिफॉर्म मध्ये जर असतील तर माननीय पवार साहेबांची कृपा आहे म्हणून आपल्या मुली विमानी चालवतात आणि हातामध्ये बंदूक घेऊन 2 हात पाकिस्तानची करतात. हे निर्णय जो घेतला महत्वाचा तो महिलांचा आहे. आणि जी महिला काश्मीर मध्ये जाऊन भारत देशासाठी लढती, ताकद काय असते ती पवार साहेबांनी आपल्याला दिली. आणि कुणी आपल्या मंगळसूत्र चोरेल ह्याची जर तुम्हाला भीती अजिबात भीती घालायची नाही कोणी सुद्धा, कारण ताकद ही आम्हाला आमच्या बापाने दिलेली आहे. आज IT मध्ये
आमची मुलं मुली काम करतात. ज्या ठिकाणी मुलं शिकली, एक काल इंदापूरमधली एक महिला ज्यावेळेस येते आणि मला सांगते तिच्या मुलीच्या केस संदर्भात आलेली, आणि मी म्हटलं ताई भाभी इस बात क्या है इंदापूर में. त्यावेळेस ती महिला, मुस्लिम महिला मला म्हणते सविता ताई इस बार तुतारी लगेगी. म्हटलं क्यों. म्हणे माझ्या दोन्ही मुली, मी एक भाजी विकून माझ्या मुलीला इंजिनियर केलं, सायंटिस्ट केलं. हे पवार साहेबांच्या कृपेने केलं. कारण शारदा नगर इथं पाठवून सुनंदाताईंनी एक पै घेतली नाही, माझ्या मुलींना मोफत शिकवलं. आणि ज्या IT क्षेत्रामध्ये माझी मुलगी काम करते ते साहेबांनी IT क्षेत्र उभा केलंय, ते साहेबांनी केलंय, हे मी विसरत नाही ताई. मी 5 टाइम नमाज पडते ताई, आणि त्या नमाजामध्ये मी माझ्या अल्लाहला आवर्जून सांगते जन्नत में सबसे बढ़िया जगह हो तो मेरे पवार साहब के लिए रखे रहो. एवढा मोठा पुरस्कार साहेबांना वेळोवेळी सर्वसामान्य कुटुंबातले आशीर्वाद देत असतील, ह्याच्यापेक्षा मोठं काय आहे बायांनो. एवढा मोठा आधार त्यांनी पवार साहेबांना पाहिलेले नाही. पण मुली शिकलेल्या आहेत, IT मध्ये काम करतात, परदेशात जातात. आई इंदापूरमध्ये भाजी विकते आणि आई म्हणते पवार साहब मेरे अब्बू जैसे, माझ्या वडिलांसारखा तो माणूस आहे आणि त्या माणसाला मी कधीच अंतर देणार नाही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. इथं जे जमलेल्या सगळ्या महिला आहेत, बायांना एकच विनंती करते, आपल्या बाबतीत जे आतापर्यंतचे सगळ्यात चांगले निर्णय महिलांसाठी जर कोणी घेतले असतील, माननीय पवार साहेबांच्या माध्यमातून माननीय सुप्रियाताईंनी घेतलेले आहेत. हे विसरता कामा नाही. कुणी येऊन काही विचारावं, काही टिमकी मारावी, हे सहन करायचं नाही बायांनो. पवार साहेबांकडे ज्या वेळेस बघते, योगायोग असा आहे की माझे वडील जाऊन 35 वर्ष झाले, पण माझ्या वडील बऱ्यापैकी पवार साहेबांसारखे दिसतात. आणि ज्यावेळेस पवार साहेबांचा विषय येतो बायांनो, त्यावेळेस हा काळजातला विषय आहे तुमच्या माझ्या. बायांनो, सगळ्यांना विनंती करते, येत्या 7 तारखेला इथं बसलेल्या प्रत्येक माऊलीने बायांनो कुठलेही सबब सांगायचे नाहीत. बाई माझं डोकंच दुखतंय, बाई माझी पाठच दुखतीये, लय ऊन लागतंय, पाणीच नाही, काय नाही ठेव नाही, अजिबात काही सांगायचं नाही. सगळ्या महिलांनी सकाळच्या पारी लवकरात लवकर मतदानाला जायचंय. आणि ज्या महिला मतदानापासून मुद्दाम काही कारणाने घरी बसतात, आळशीपणाने बसतात, तसं ह्या बारी करू नका बरं. मतदानाला तुम्ही जायचंय, तुमच्या संघ 4 चौघी घेऊन जायचंय. आणि मतदानाला जाताना कुठल्याही कोणी येऊ घाबरायचं नाही बायांनो. अनेक वेळा आम्हालाही धमकीचे फोन येतात. समाजात काम करताना बऱ्याच लोक आम्हालाही घाबरायचा प्रयत्न करतात. पण मी कुठली राजकीय व्यक्ती नाहीये, मी सुनंदाताईंसोबत सामाजिक काम करते. ज्या वेळेस कोणी धमकीचा फोन देतो ना, आवर्जून सांगते मी माझं नशीब माझ्या घरातल्या खुंटीला टांगूनच बाहेर जाते. जर मी गेलेच, मी समाजासाठी गेले असा अभिमानाने माझं कुटुंब सांगेल. त्यामुळे घाबरायचं नाही. तिथं गेल्यानंतर शांततेत ते सगळे 3 बॉक्स ठेवलेले ते आवर्जून बघायचंय बायांनो. कुणी तुम्हाला गडबड करेल, चला चला पटकन करा, माझ्या म्हाताऱ्या बायका घाबरतात आणि कुठलंही बटन दाबतात. तसं करायचं नाही बायांनो. शिस्तीत बघायचं आपली तुतारी कुठं आहे, सुप्रियाताईंचा फोटो कुठं आहे, 3 नंबरचं बटन बघायचं आहे. आणि त्या तुतारीवरचं बटन व्यवस्थितरित्या दाबायचं आहे. कारण तुमचं मत हे माननीय सुप्रियाताईंना जरी गेला असेल तर माननीय पवार साहेबांना ती ताकद देणार आहे, हे विसरू नका बायांनो. आणि आम्हा बायकांची सवय, आम्ही शेजारून 1 वाटी जरी साखर आणली ना बायांनो, आपण देताना शिग लावून देतो. माननीय पवार साहेबांनी आणि पवार कुटुंबाने एवढं आपल्यासाठी केलंय,
एवढं आपल्यासाठी केलंय, आता शीघ्र नाही भरून आपण त्यांना मतदान दिलं पाहिजे आणि माननीय सुप्रियाताईंना भरभरून लाखाच्या मताधिक्याने तुम्ही निवडून दिलं पाहिजे। सगळ्यांना शेवटी एवढीच विनंती करते, मागच्या 10 वर्षापूर्वी मोदी साहेबांनी सांगितलं होतं सिलेंडरला पाया पडा आणि मग मतदानाला जावा म्हणे। इथं बसलेल्या बायकांना एक सांगते, मी तसं बोलणार नाही, आता सिलेंडरला 3 वेळा पाया पडायला लागेल बायांनो। आपल्या बाबतीत काय झालं, नोटबंदी केली असेल, सिलेंडरच्या किमती असेल, डिझेलच्या किमती असेल, धान्याच्या किमती असेल, शेतकऱ्यांच्यावरती DST असेल, सगळ्या गोष्टी सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं आहे। ज्या वेळेस तुम्ही मतदानाला जाणार आहे ना बायांनो, त्यावेळेस फक्त आणि फक्त पवार साहेब तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये आणि तुमच्या हृदयात आणि विचारात सुद्धा पवार साहेबच पाहिजे। आणि जातानी बायांनो, ते सिलेंडर राहू द्या, पण माझ्या थकलेल्या पवार साहेबांचे सुजलेले पाय ते विसरू नका बायांनो। माझ्या बापाचा तो थरथरता हात तो विसरू नका बायांनो। 50 वर्ष ह्या महाराष्ट्राच्या भूमीसाठी झिजलेला माझा बाप विसरता कामा नाही बायांनो। मनोमनी पवार साहेबांना नमस्कार करून जाऊन मग सुप्रियाताईंना मतदान करा, एवढीच विनंती करते। रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी। जय हिंद, जय महाराष्ट्र।